नमस्कार. आज आपण प्रभाग क्रमांक 105 मध्ये आहोत. आपल्याबरोबर आहेत सौ अनिता नंदकुमार वैती व नंदकुमार वैती. अनिताताई या भाजपाकडनं 105 मध्ये उमेदवार म्हणून उभे आहेत. आपण त्यांना आपले नागरिकांचे काही प्रश्न आहेत ते विचारूया. चला सुरुवात करूया. नमस्कार. नमस्कार. अनिताताई, एक मुलुंडचा नागरिक म्हणून मला एक वाटतं की आपण जेव्हा या प्रभागात फिरतो तेव्हा रस्ते, फुटपाथ आणि त्या रस्त्यांवरचे लाईट यांचा प्रश्न सगळ्यांनाच जाणवतो, सगळ्यांना भेडसावतो. तर त्याच्यासाठी तुम्ही काय उपाययोजना कराल? त्याच्यासाठी प्रश्न पहिला चांगला विचारला तुम्ही. आपल्या चौकामध्ये हायमास्ट उभं करायचा विचार चालू आहे आणि डिवायडरवर LED बसूया. त्याच्यामुळे प्रकाश पण भरपूर येणार आणि सिनियर सिटीजनला, मोस्टली लेडीजला चालायचा म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही त्याच्यामध्ये. बरोबर. म्हणजे महिलांच्या सुरक्षितेसाठी अतिउत्तम आहे. बरोबर. पण महिलांच्या सुरक्षेसाठी मी असं ऐकलं की आपण CCTV देखील बसवायचे आपले प्लॅन चालू आहेत. हो. CCTV सगळे आणि जिथे जिथे लावलेले आहेत ना CCTV, ते पण आपलं चालू आहेत की नाही, चालू स्थितीत आहेत की नाही ते पण बघायला पाहिजे. आणि जिथे नसतील, चौकामध्ये पण आहेत ते तिथे पण चालू करायचा विचार चालू आहे. प्लस सोसायट्यांमध्ये तर असतेच, तिथे प्रश्नच नाही तिथे. बरोबर. नाही, याच्यामुळे महिलांची सुरक्षा ही मुलुंड ईस्टमध्ये खूपच चांगली होईल आणि त्याबद्दल तुम्ही नक्कीच सत्तेत आल्यावर ते नक्कीच आम्हाला सुरक्षितता होईल. याच्याच एक संदर्भात दुसरा एक तो प्रश्न होता कनेक्टेड की फुटपाथ. आत्ता आपण बघाल तर फुटपाथ चांगले नाही आहेत, काही ठिकाणी तुटलेले आहेत आणि काही ठिकाणी ते फेरीवाल्यांनी आक्रमित केलेले. तर तुटलेल्या फुटपाथबद्दल आणि फेरीवाल्यांच्या आक्रमणाबद्दल आपण काय करू शकतो? फेरीवाल्यांचा प्रश्न भरपूरच हे चालू आहे. बरोबर. तर फेरीवाले पण अतिक्रमण करतायत. त्याच्यासाठी आपण पण आता काहीतरी योजना करायला पाहिजेच. त्यांना जास्त करून म्हणजे असं रोडच्या बाहेर येत आहेत, ते पदपथाच्या बाहेर येत आहेत, तर त्यांना पण आपण थोडंसं निर्बंध ठेवूया. आणि रोडवर चालणारे सिनियर सिटीजन म्हणा, लेडीज म्हणा, त्यांना पण चालण्यासाठी त्यांना मुभाग देऊया आपण. नादुरुस्त फुटपाथ आहेत ते लवकरात लवकर दुरुस्त करूया आणि हायकोर्टाच्या आदेशानुसार आणि नगरपालिकेच्या नियमानुसार हॉकर झोनचा आपण नियमावली करूया. जसं आता शुभमने प्रश्न विचारले तसे माझे काही प्रश्न आहेत तुमच्यासाठी. मेन म्हणजे आपल्या प्रभागामध्ये नागरिकांना सध्या भेडसावणारी समस्या म्हणजे संध्याकाळी साधारण पार्किंगची समस्या भेडसावते. जशी आपली लोकसंख्या वाढली प्रभागामध्ये मागच्या 5 वर्षाच्या आधीपासून बघितलं तर पार्किंगवर तुमच्याकडे काही उपाययोजना आहे का? म्हणजे पार्किंगची समस्या नक्कीच पार्किंगची समस्या भेडसावते आपल्याला. आपल्या काही जुन्या बिल्डिंग होत्या तर त्यावेळेला ते पार्किंग कंपल्सरी नव्हतं, पण हल्लीच्या नॉर्म्सप्रमाणे पार्किंग कंपल्शन केलेलं आहे. तर ज्यांना ते आपल्याला जी अडचण भेडसावते ती नक्कीच याच्याकरता मी महानगरपालिकेच्या जे प्लॉट्स आहेत आपले, जे त्या याच्याकरता 2034च्या DPमध्ये रिझर्व आहे, तर त्याच्यामध्ये पार्किंगचं जर असेल लॉट नक्कीच त्याच्यामध्ये पार्किंगचा मी व्यवस्था करेन. तशीच दिल्लीला पालिका बाजार म्हणून आहे. पालिका बाजारवरती गार्डन आहे आणि खाली शॉपिंग आहे. जवळजवळ 150-200 शॉप्स आहेत पालिका बाजारमध्ये. त्या धर्तीवरती आपल्याकडे काय करता येतं का तर त्याचा एक मी अभ्यास करेन आणि मग पुढची रणनीती आहे. तसेच आपल्या प्रभागामध्ये जवळजवळ 8 उद्यानं आहेत. त्यातली काही तर खूप छान आहेत, म्हणजे लहान मुलांना खेळण्यासाठी जागा आहेत. पण काही उद्यान आहेत तिथे दिव्यांची समस्या आहे किंवा कधीकधी दिवे बंद असतात. तर ती पुन्हा सुशोभित करण्यासाठी काय उपाययोजना असतील? बघा, 4 वर्ष नगरसेवक नसल्यामुळे थोडंसं या बागेमध्ये, मैदानामध्ये थोडंसं दुर्लक्ष झालेलं आहे आणि कारण लोकांना लोकप्रतिनिधी मिळतच नव्हता.
काय आमदारांकडे जायचे, काय आमच्या सरकारकडे जायचे, आम्ही तात्पुरतं काहीतरी करून द्यायचो. पण नगरसेवक नसल्यामुळे फंड्स मिळत नाही आणि ते आपल्याला अधिकारी तेवढे भागात राहत नाही. त्यामुळे आता निवडणुका होतात, नगरसेवक येतील, त्याच्यामध्ये नवीन डेव्हलपमेंट्स. आता बघा, मी जेव्हा 2012 ते 17 नगरसेवक होतो त्यावेळेला 2 मोठी प्लेग्राऊंड म्हणजे जवळजवळ हरिओमनगर APJ अब्दुल कलाम 8,000 स्क्वेअर फूटचं आहे, 8 एकरमध्ये, 8 एकरमध्ये. हे पण जवळजवळ 5-6 एकरमध्ये आपले राजे संभाजी मैदान आहे. तर ही दोन्ही मैदानं त्यावेळेला मी जवळजवळ त्याचे भूमिपूजन केलं. त्याच्यानंतर निवडणुका लागल्या, निवडणुकांमध्ये मला पराभव स्वीकारावा लागला. पण नंतर ती मैदानं जवळजवळ 5-6 वर्ष झाली एकदम चांगल्या स्थितीत आहेत. काही दुरुस्तीसाठी आहेत, त्याचे पण टेंडर निघाले, कधीही काम चालू होऊ शकतं. आचारसंहिता चालू असल्यामुळे मला वाटतं येणं झालं, पण 100% त्याचे टेंडर निघालेले आहेत. आणि आम्ही नगरसेवक म्हणून मी काम करताना माझी एक सवय आहे विभागात फिरत राहणं. आणि मी आता माझ्या मॅनिफेस्टोमध्ये दिलेलं आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे रस्ते डांबरीचे आहेत आणि नादुरुस्त आहेत ते रस्ते CC करणार. जवळजवळ 8 ते 10 रस्ते आहेत. तसेच गव्हाणपाडा कोळीवाड आहे, तिथे खूप असुविधा आहे. तर त्यांच्याकरता स्पेशल फंड असतो, तो पूर्वी आम्हाला मिळायचा. पण आताची स्थिती विशेष माहिती नाही, कारण सभागृहात जात असल्यामुळे त्याची मला कल्पना नाही. पण गव्हाणपाडा कोळीवाड्याकरता चांगला फंड उपलब्ध करणार. तसेच या विभागात 3 कोळीवाडे, एक गावठाण आहे, त्याच्यामध्ये कोळी आगरी समाज राहतो. तर या कोळी आगरी समाजाकरता एक कोळी आगरी भवन उभारायचा एक माझा मानस आहे. तो एक आमच्या वरिष्ठांना भेटून तो पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करू. चालेल, थँक्यू. सध्या केंद्रामध्ये आणि दोन्ही राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे. तर मुलुंडमध्ये म्हणजे स्पेसिफिकली आपल्या प्रभागामध्ये किंवा मुलुंड पूर्वमध्ये नागरिकांसाठी काही विशेष सुविधा आणण्यासाठी आपला काही प्रयत्न राहील का? जरूर. गेले कित्येक वर्ष मुलुंड ईस्टला पेट्रोल पंप नव्हता. सगळ्या नागरिकांची तीच मागणी होती की मुलुंड ईस्टला आपल्या पेट्रोल पंप हवा आहे आणि तो आता सँक्शन झालेला आहे. तसंच मुलुंडला आपल्या आंतरराष्ट्रीय दर्जाचं बर्ड पार्क होत आहे, ते सुद्धा सँक्शन झालेलं आहे आणि त्यासाठी पण मुलुंडकर आपले आनंदित आहेत. मला मुलुंडकरांनी संधी दिली तर आपल्या प्रभागासाठी मी नवीन सुखसुविधा प्राप्त करेन आणि तो माझा मानस जरूर असेल.